एकटीचेच व्हावेत. हे माझ्या एकटीचेच व्हावेत. कोणत्या स्त्रीला असं वाटत नाही हो? प्रत्येकीला हेच वाटतं. म्हणूनच म्हणलं ही सत्यभामा मला फार आवडते. मला नाही, आपल्याला सगळ्या पत्नींना आवडती. माझ्या एकटीचेच व्हावे. बरं, का असं वाटत होतं तिला? 7 जणी, आता ही 8वी बाजूला बरं का, 7 जणी. बरं, भगवंत कसे होते? रुक्मिणीच्या महालात जायचे. बरं, झाड हिच्या दारात लावलेलं आणि फुलं रुक्मिणीच्या दारात. आणि ती रुक्मिणी एकापेक्षा एक मस्त हार करायची. यांच्या गळ्यात घाल, केसात घाल, हे कर ते कर. अरे अरे अरे, इतकी नटवायची कृष्णाला. बरं, कृष्णाने तरी काय करायला पाहिजे? तिच्याकडे ते हार घालायचे, छान 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 म्हणायचं, येता येता गपचूप डस्टबिनमध्ये टाकायचं आणि मग हिच्याकडे यायचं ना. पण नाही, कृष्ण मात्र हा काय पारिजातक आहे, काय फुल सुंदर आहे. आता हिला वाटायचं यत्कृत काय करू, असा संताप यायचा. एके दिवशी तिच्या मनामध्ये येत होतं की असं कुणीतरी मला भेटावं आणि मला काहीतरी सांगावं की बाई तुझ्या एकटीचेच होतील. मनामध्ये सातत्याने इतकंच ध्यास असायचा. आणि आज श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले, सत्यभामे, आपण दोघंच जण जरा बाहेर जायचं का? काय काय म्हणाला? आपण दोघंच जण? पण कुणाला कळू देईन? नाही नाही, कसं कुणाला कळू देईन? माझ्या मनातलं ओळखलं तुम्ही. बघ बर का, कुणाला सांगू नको. अजिबात सांगत नाही. आणि हे बघ, नीट ऐक, कुणाला संशय येऊ नये म्हणून आधीच तिकडं जाऊन आधी उभी राहते. कुणाला कानाचा कोणतं कळणार नाही. बघा, श्रीकृष्णाने कुणालाही न कळू देता तिला एकटीला उभं राहायला सांगितलं. आणि हिच्या मनामध्ये आता उकळ्या फुटतायत आनंदाच्या. आता आम्ही दोघंच जण जाणार आहेत बाहेर. त्यातला चकार किती पोटातून येतोय बघा. आम्ही दोघंच जण बाहेर जाणार आहेत. कोणाला कळू दिलं नाही. निघाली. आता रथामध्ये 2 जण आहेत. भरधाव रथ जातोय. आणि भगवंतानी रथ नेला 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 तर कुठं नेला? प्राग ज्योतिषपूर. श्वास कोणतोय, दम कोणतोय, आवाज कोणतोय, आणि रडण्याचा आवाज, ओक्सा बोक्सी रडण्याचा आवाज ऐकू येतोय. अहो 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 थांबा. कशाला? नको नको, आपण दोघंच. अहो थांबा हो. नाही नाही, नको बरं. अहो तुम्ही ऐका हो, थांबा. कशासाठी रुक्मिणी? आपण दोघंच जण निघालोय बाहेर. कशाला थांब? अहो तुम्ही ऐका जरा, स्त्रियांच्या रडण्याचा आवाज येतोय. नाही नाही, मला ते येत कसा नाही? बरं, त्यांचा आवाज निघत नाहीये. ओक्सा बोक्सी रडतायत बिचाऱ्या. काहीतरी आहे. नको सत्यभामे, नको बरं. अहो नको नको. काय पुरुषासारखा पुरुष आहेत तुम्ही, एवढ्या बायकांच्या रडण्याचा आवाज येतोय. नको सत्यभामे, आपण दोघंच जण. अहो थांबा हो. कशाचं दोघंच 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 लावलं? बघा मानसिकता कशी असते. आत्तापर्यंत काय वाटत होतं? आपण दोघंच जण. आणि आता हे स्त्री मन आहे, विव्हळलं एकदम, भावना प्रधान झालं. थांबवलं. थांबले. म्हणाले, सत्यभामे, काही
आफत नको बर. अहो तुम्ही ऐका हो, चला पुढे. पुढे गेलं, बघितलं 16,100 कुमारिका या भौमासुराच्या बंदिवासामध्ये होत्या. किती जणी होत्या? 16,100 जणी होत्या. सत्यभामेने विचारलं, कोण ग तुम्ही आणि अशा का रडता? त्यांनी सांगितलं, आम्ही कुमारिका आहे आणि या भौमासुराने आम्हाला गेले कित्येक वर्षापासून डांबून ठेवून भोगलेलं आहे. आम्ही आमचं दुःख सांगायचं तर कुणाला सांगायचं? भौमासूर, अहो ऐकलं का? जा पटकन, असा एका क्षणात मारा त्याला. एवढ्या स्त्रियांना भोगतो म्हणजे काय ते? मारा त्याला. कृष्ण म्हणतो, नकोस सत्यभामे, आपण दोघं. अहो जा हो, मारा. बघ बर का तू, आता बघ बर का तू, कितीदा घेतलं भगवंतानी. ती म्हणते, पटकन जा आणि त्या भौमासुराला मारा, यांना मोकळं करा. भगवंत गेले. भगवंताला काय वेळ आहे का? मारलं त्याला. पण कधी मारलं? तिसरे प्रहरी, म्हणजे सकाळ होता होता त्याला सुदर्शन चक्राने मारलं. कधी मारलं? अश्विन वद्य चतुर्दशीच्या दिवशी सकाळी सकाळी मारलं. आता भगवंत यांना सांगायला आले, तुम्ही आता मुक्त झालात बर का कुमारिकांनो. आता भौमासुराला मी ठार केलेलं आहे, तुम्ही आता मुक्त झालात. मला सांगा, भौमासूर मेल्यानंतर या कुमारिकांनी दुःखी व्हावं का आनंदी व्हावं? काय व्हायला पाहिजे? आता परत रडता कशाला? मुक्त केलं तुम्हाला. कशाला मुक्त केलं कृष्णा? कशाला मुक्त केलं? ही पाहतच राहते. असं कसं? आतापर्यंत तरी एकच भौमासूर आम्हाला भोगत होता. आता इथून जर आम्ही बाहेर गेलो तर कोपऱ्यात भौमासूर उपभोगायला ठरलेले. कृष्णा कशाला मुक्त केलं? आता ही म्हणती, करायला गेले हत्तीन झालं गाढव. यांना मुक्त करायला म्हणून सांगितलं. त्या म्हणतात, कृष्णा आता दोनच पर्याय आहेत. जर आमच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ द्यायचे नसतील, दोनच पर्याय आहेत. एक तर एका झटक्यात तुझ्या सुदर्शन चक्राने आम्हाला 16,100 जणींना मारून टाक. नाहीतर दुसरा एक पर्याय म्हणजे तुझ्या हाताने आमच्या गळ्यात मंगळसूत्र घाल. श्रीकृष्ण परमात्मा म्हणतो, सत्यभामे काढू का सुदर्शन चक्र? मारू का? ठार करू यांना? हो, असं काय बोलता सत्यभामे? बघ बर का, दुसरा एकच पर्याय आहे. आता हिच्याकडे बोलायला काही नव्हतं शिल्लक. काय म्हणणार आहे का? खाली मान घातली. भगवंत म्हणतात, सत्यभामे बघ बर का, तुझी संमती आहे म्हणून, माझी काही इच्छा नाही, तुझी संमती आहे म्हणून. असं म्हणत भगवंतानी या 16,100 जणींशी विवाह केला. ही मनातल्या मनात म्हणत होती, 7च जणी होत्या तर मला वाटत होतं माझ्या एकटीचेच व्हावे. आता तर 16,107 जणी झालेल्या आहे. हा नरकासूर म्हणजेच भौमासूर कोण होता? हा भौमासूर दुसरा तिसरा कोणी नसून हा भगवंताचाच पुत्र होता. कसा? पहिला अवतार जेव्हा घेतला होता भगवंतानी, वराह अवतार, त्यावेळेस समुद्रात रसातळाला गेलेली पृथ्वी वर काढताना या वराह अवतारातल्या भगवंताचं आणि पृथ्वीचं मनोमिलन झालं.
आणि मनोमिलनातून पुत्र जन्माला आला. पण आता हा तर वराह अवतारातल्या भगवंताचा पुत्र आहे. पृथ्वी म्हणाली, भगवंता याला मारू नका. आता माहिती आहे हा नरकासूर आहे, याला मारू नका म्हणलं तर कसं. भगवंतानी एक मेख घातली तिथे, म्हणजे एक अट घातली की हे पृथ्वी, तूच आदी माया आहेस, तुझ्या संमतीशिवाय याला मारणार नाही. आणि आज याच आदिमायेचं प्रतिरूप असणारी सत्यभामा हिने संमती दिली होती. काय म्हणाली होती? त्या नरकासुराला ठार करा. आज तिची संमती मिळाली आणि या नरकासुराला मारलं. खरा तर हा भगवंताचा पुत्र म्हणून याला प्राग्ज्योतिषपूरचा राजा केला होता. पण याच्या स्वभावानुसार त्यांनी अन्याय, अत्याचार, अधर्म करत राहिलेला, म्हणून भगवंतानी त्याला मारलं आणि या नरकासुरातून सगळ्यांची मुक्तता केली. आता नरकासूर कुठं आहे? आता नरकासूर कुठं आहे हा प्रश्न विचारणंच वेडेपणा आहे. कारण आता केवळ आणि केवळ नरकासूरच सगळीकडे आहे. नरकासूर म्हणजे काय? अहंकार, षड्रिपू, पाप, अंधकार, नकारात्मकता, हे सगळे आमच्या प्रत्येकाच्या आतमध्ये ठसठसून भरलेले आहेत. जर हे भरलेले नसले असते तर 10वीचा रिझल्ट लागायच्या आदल्या दिवशी मुलींनी आत्महत्या केली नसती. नकारात्मकता आहे, हिंसाचार, काम पूर्ण होत नाहीये म्हणून किती निर्गुण हत्या केल्या जाते, तो नरकासूर आहे. आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे अज्ञान आहे. भगवंत हा ज्ञानाचा प्रकाश सगळीकडे देतो, अज्ञान संपवतो. म्हणजे नरकासुराचा वध करणं म्हणजे अज्ञानातून सगळ्यांना मुक्ती करून देणं. आणि हे अज्ञानातून मुक्ती करून देण्याचं कार्य केवळ आणि केवळ भगवंतच करून देऊ शकतो. आणि अज्ञान म्हणजे काय? स्वस्वरूपाचं अज्ञान आहे. ज्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं त्याला आयुष्यामध्ये निराशा नाही, नैराश्य नाही, अहंकार नाही, दुःख नाही. मग एकच उपाय आहे कलियुगामध्ये, नरकासुराला जर मारायचं असेल तर स्वस्वरूपाचं ज्ञान करून द्यायचं, मी कोण आहे याची ओळख करून द्यायचं. आणि ओळख करून घेण्यासाठी केवळ एकच आहे, ते म्हणजे आत्मज्ञान. आणि हे आत्मज्ञान होतं कशाने? तर भगवंताच्या नामाने. या भगवंताचं नाम घेत राहायचं आणि स्वस्वरूपाचा प्रवास हळूहळू पुढे ठेवायचा.